आता ह्या बाजारू विचारवंत म्हणजे हा बाजारू विचारवंत हा आहे का, हा एक प्रश्न आहे मला. आणि या बाजारू विचारवंताचा फोटो आज आम्ही असा ह्या ठिकाणी इथं चप्पल आहे आणि इथं असा चपली खाली आम्ही तोडलेला आहे हो. आणि त्याचा उद्याच्याला आम्ही जाहीर सत्कार करणार आहोत बीड मध्ये मोर्चामध्ये. तर त्या मोर्चामध्ये अवश्य सहभागी व्हा. त्या बाजारू विचारवंताला आवाज येतोय का? सगळ्यात आधी आवाज चेक करू आपण. आवाज येतोय का सांगा. अतिशय गंभीर विषय आहे आणि या व्हिडिओचं मी टायटल पण टाकलेलं आहे की न्याय हक्काच्या मागणीसाठी गेली 15-20 दिवस झाले सुरेश अण्णा धस यांच्यासारखं एक आमदार विधिमंडळ असेल किंवा विधिमंडळाच्या बाहेर असेल सातत्याने आवाज उठवत आहेत आणि त्यांच्यावर काही बाजारू कुत्रे आता सोडलेले आहेत. तर त्या बाजारूंचा बाजार उठवण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे. सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तो बाजारू माणूस सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांनी इतिहासाची तोडमोड आतापर्यंत केलेली. आता तो जो हात घातलाय त्यानं, त्यांनी सुरेश धस या व्यक्तिमत्वाच्या गोष्टीवर बोललाय आज. सुरेश अण्णा धस हे राजकीय क्षेत्रामध्ये कोणत्या पक्षात आहेत किंवा ते कोणत्या क्षेत्राचे आमदार आहेत याच्याशी आम्हाला जरी घेणं देणं नसलं किंवा आम्ही त्यांचे मतदार नसलो, पण सध्या सुरेश अण्णा धस हे गेले 15-20 दिवस झाले संतोष अण्णा देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली मस्साजोगचे सरपंच, त्यांच्यावर जो अन्याय झालाय, त्यांच्या कुटुंबाला त्यांना न्याय मिळवण्यासाठी आवाज उठवत आहेत. आणि सातत्यानं जे मारेकरी आहेत त्या मारेकऱ्यांचे मोरके, त्या मारेकऱ्यांचे आका शोधण्यासाठी पोलिसांवर सरकारवर दबाव टाकत आहेत. अतिशय सुंदर मांडणी ते या माध्यमातून करत आहेत. सुरेश अण्णा धस हे कोणत्या पक्षाचे होते किंवा सध्या कोणत्या पक्षाचे आहेत या बाबतीत आम्हाला काही दुखवटा नाही किंवा आनंद पण नाही. सुरेश अण्णा धस यांनी किती विकास केलाय किंवा काय केलं याच्याशी आम्हाला दुखवटा नाही किंवा आनंद नाही. पण सुरेश अण्णा धस गेल्या 15-20 दिवस झाले ज्या न्याय मागणीसाठी संतोष अण्णा देशमुख यांच्याबद्दल तळमळीने बोलत आहेत त्याच्याविषयी मात्र आम्हाला सूतक आहे आणि त्याच्याविषयी आम्हाला घेणं देणं आहे. कारण आज जर कोणता न्याय हक्कासाठी माणूस बोलत असेल तेही निस्वार्थपणे, तो म्हणजे एकमेव म्हणजे सुरेश अण्णा धस. आणि या सुरेश अण्णा धस यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यासाठी आजकाल बाजारू बुनगे आणि बाजारू विचारजंत बाहेर आलेत. त्या विचारजंताचाच समाचार आपल्याला या व्हिडिओ मधून घ्यायचा आहे. तर हा बाजारू विचारजंत अगोदर एका चळवळीत होता म्हणे, एका संघटनेत होता आणि त्या संघटनेचं एकच काम असायचं ते म्हणजे पिवळे पुस्तकं छापायचे आणि शिवाजी महाराजांचा इतिहास तोडमोड करून सादर करायचा. आता शिवाजी महाराजांचा हा इतिहास एकदम तोडमोड कसा केला ह्या बाजारू बुनग्यानं, बाजारू मटणकरीनं. तर शिवाजी महाराजांना त्यानं सुरुवातीला काय केलं की शिवाजी महाराजांना अंगरक्षक होते म्हणले. आता शिवाजी महाराजांना अंगरक्षक होते म्हणले इथपर्यंत ठीक आहे, पण शिवाजी महाराजांचे जे अंगरक्षक होते ते सगळे मुस्लिम होत होते म्हणले. मग आता एक प्रश्न आहे, शिवाजी महाराज हे स्वतः स्वयंभू राजे होते, अंगरक्षक कोणाला असतोय? अंगरक्षक असतोय दुबळ्या माणसांना. आणि शिवाजी महाराज दुबळे नव्हते की त्यांचं संरक्षण करायला कोणतरी अंगरक्षक असतील. तर शिवाजी महाराजांच्या सैन्यात यानं नंतर अगोदर 15% होते म्हणले सैन्य मुस्लिम, नंतर 20% होते, नंतर 57% सैन्य. हा बाजारू विचारवंत शिवाजी महाराजांच्या सैन्यात 57% सैनिक हे मुस्लिम होते. मग शिवाजी महाराजांना काय लढायची गरज होती बाबा अरबांशी, त्या तुर्कांशी? मग त्यांनी त्यांचं सैन्य घेतलं असतं आणि कायला मग युद्ध केलं असतं. पण शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये खरंच हे इतकं सैन्य होतं का परधर्मीय? तर इतिहास सांगतोय नाही. इतिहास सांगतोय की 3 नावं होती आणि 3 नावाच्या व्यतिरिक्त नावं सैन्यामध्ये मुसलमानांची नव्हती. हा सत्य इतिहास आहे. हा सत्य इतिहास कुठेतरी आज त्यांचं राजकारण शिजवण्यासाठी हा मात्र काय करायचा, मतदान मिळवण्यासाठी मुस्लिम समाजाचं की बघा शिवाजी महाराजांचे जे सवंगडी होते 57%. मग मराठे आणि त्या काळातील 18 पगड जातीतले लोक काय भाकरी खात होते का घरी? असा विचार पण आपल्याला येतोय. पण शिवाजी महाराजांच्या सैन्यात 18 पगड हिंदू जाती होत्या असं कुठंच म्हणत नव्हता हा मटणकरी. त्याच्याशिवाय हा मटणकरी किंवा बाजारू जंत विठ्ठलाचं जे मंदिर आहे पांडुरंगाचं, तर त्याचा एक क्लेम आहे, याच्यावर दावा आहे की विठ्ठलाचा जो आपलं जे पंढरपूरचे जे पांडुरंग आहेत, शेवटी आपण भगवान बुद्धांना मानणारे लोक आहेत, त्यांचे आपण अनुयायी आहोत आणि भगवान बुद्धांबद्दल आपल्या मनात तिळमात्र काही गैर नाही. पण हे बाजारू विचारवंत पांडुरंगाच्या मूर्तीला किंवा पांडुरंगाला पुढं करून
पांडुरंग हे स्वतः गौतम बुद्ध आहेत आणि लोकांनी गौतम बुद्धाची मूर्ती पांडुरंग म्हणून पूजित असा माग याने एक कयास केलता. म्हणजे इतकी याची पातळी पडलेली. म्हणजे एक ती उद्धव ठाकरे गटाच्या पक्षामध्ये एक अक्का आहे आणि हा एक बाजारू विचारजंत आहे. आता या बाजारू इतका खालच्या स्तराचा विचार करणारा आमदार जर केला असेल तर तुम्ही त्या पक्ष किंवा त्यांचं जे असेल त्यांची नीतिमत्ता तुम्ही तुमची ठरवा की हे किती नीतिमत्तेच्या पातळीवर घसरलेले आहेत. आता पक्षावर त्याच्यावर जाणार नाही कारण सगळ्याच पक्षातले लोक वाईट नसतील, पण त्या पक्षातल्या जे काही ज्येष्ठ महंत लोक आहेत त्यांनी विचार करावा की अशा बाजारू विचारवंताला आपण आमदार करून काय साध्य करतोय. मग हा कशासाठी साध्य करतोय मला तरी आज असं वाटतंय की ज्या ज्या वेळेस ह्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या मंत्र्यांना अशी काही संकट आली की हा बाजारू विचारवंत पुढे येतो आणि असं काहीतरी वाईट साईड बोलतो. आता तो आज म्हणलाय की सुरेश अण्णा धस यांना मंत्री व्हायचंय, पालकमंत्री व्हायचंय म्हणून ते एवढं बडबड करायला लागले. काय म्हणलं ते काय बडबड काहीतरी म्हणले, हा पोटात दुखायला लागले म्हणे. धनंजय मुंडे हे आता पालकमंत्री होते मंत्री झाले तर त्याच्यामुळे सुरेश अण्णाच्या पोटात दुखायला लागले. अरे बाबा, संविधानानुसार निवडून आलेला माणूस कोणत्या एका जातीचा नसतो, तो सगळ्या जातीचा असतो. मग सुरेश अण्णा हे सगळ्या जातीचे नेते आहेत. आता तू म्हणतोयस की सुरेश अण्णाच्या ह्या मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा यांची निर्गुण हत्या केली, त्याच्या आडून सुरेश धसांना स्वतः मंत्री व्हायचे. अरे सुरेश धस अशा मंत्री पदावरून त्याच्यावर लात मारतो. सुरेश धस आज जरी संपला तरी तो जीवा आज 18 पगड 12 बलुतेदार लोकांच्या मनात आहे. का? कारण त्यांनी पडती बाजू उचलली आणि सत्य बाजू उचलली. संतोष अण्णा देशमुख या निर्मळ प्रामाणिक चारित्र्यवंताचा कितीतरी चांगला असणारा माणूस इतक्या निर्दयीपणे संपवला. तो संपवल्यानंतर त्या मारेकऱ्यांना गुन्हा दाखल नव्हता होत. एवढ्या सगळ्या गोष्टी नंतर जे घडलं ते सगळ्यांना माहिती आहे. आणि या सगळ्यानंतर सुरेश धस इतक्या तळमळीने बोलले की मारेकऱ्यांना फाशी द्या, मारेकऱ्यांना अटक करा, त्यांचा आकाश होता. तर ह्यांनी लगेच ह्याला पुढे काढलं. म्हणजे ह्या मटणकरीचा किंवा ह्या बाजारू विचारवंताचा जो उद्देश आहे का त्याला आमदार करण्याचा, तर ते एवढाच आहे, फक्त भोकण्याचाच. म्हणजे कुणीच जर एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या त्यांच्या पक्षातल्या लोकांवर बोलायला लागलं की हे पिल्लू बाहेर काढलं जातं आणि हे पिल्लू बाहेर काढून त्याचा लगेच वापर केला जातो. आता ह्या बाजारू विचारवंत म्हणजे हा बाजारू विचारवंत हा आहे का, हा एक प्रश्न आहे मला. आणि बाजारू विचारवंताचा फोटो आज आम्ही असा ह्या ठिकाणी इथं त्याचा उद्याच्याला आम्ही जाहीर सत्कार करणार आहोत बीडमध्ये मोर्चामध्ये. तर ह्या मोर्चामध्ये अवश्य सहभागी व्हा. त्या बाजारू विचारवंताला प्रत्यक्षात पण हाणण्याची आमची तयारी, एक चापट हाणेन, काळी शाई फेकीन, पण आम्ही ह्या बाजारू विचारवंताचा जाहीर निषेध करतो. तुम्ही सुरेश अण्णा धस या न्याय मागणाऱ्या माणसासाठी तुम्ही अतिशय खालच्या पातळीवर बोललास आणि तू बाजारू विचारवंत आहेस. तुला या प्रकरणातून आम्ही मराठा समाज असेल, सगळा 18 पगड जात असेल, सुरेश अण्णाला मानणारे सगळे लोक असून जाहीर निषेध करतो. आणि उद्याच्या मोर्चाला अवश्य सहभागी व्हा. आणि अशा जाहीर विचारवंतावर मला थुकण्याची पण अपेक्षा नाही. माझा थुका इतका चांगला अन्न खाल्लेलं आहे मी, पण मला थुकव पण वाटत नाही, पण मी थुकतो एकदा. उद्याच्याला भेटूयात. हर हर महादेव. जय श्रीराम, जय शिवराय.